उतार कुठं आहे? परफेक्ट उतार इथं आहे बघा. हे 5 बाय 5 6 फूट खोलीचा खड्डा आहे. याच्यात अशा पद्धतीने दगड भरलेले आहेत. जवळपास 6 इंच दगड खाली आहेत, बरोबर आहे. आता ही सकाळी जी आम्ही मोटर लावलेली आहे, ही सकाळी 7 वाजता मोटर पंप टाकलेला आहे. इथं मध्ये एकदा दोनदा लाईट गेली समजा, पण हे पाणी कंटिन्युअसली याच्यात चालू आहे सकाळी 7 वाजल्यापासून, बरोबर आहे. हे मुरणं चालू आहे खाली आणि हे भरलं पण. आता हे समजा आपल्याला वाटलं की आता हे भरत यायला लागले, आणखीन 2 घंटे मोटर चालली की हे भरल, सगळं पाणी ओव्हरफ्लो होईल आणि मग आपण मोटर बंद करू. 1 ते 2 तासामध्ये पाण्याचा निचरा होईल, परत खाली जाईल. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की इथं जेवढा पाऊस पडतो या बॉटमला हे सगळं पाणी वाहून येत होतं. अगोदर इथं तुम्हाला मी सांगतो ना, म्हणजे 4-4, 5-5 दिवस गाडी पण मध्ये आणता येत नव्हती आम्हाला, अशी परिस्थिती होती. त्याच्यानंतर हा पॉईंट केला, हा ओव्हरफ्लो झाला म्हणजे याच्यात पाणी येतं. हे बघा ना, हे जे काही खुणा दिसतात ना तुम्हाला, हे चारा, या सगळ्या पाणी उतरलेल्या चारा आहेत. ह्या शेतकऱ्याला हे ताबडतोब लक्षात येतं. हे आलं लक्षात? अशा प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्हाला पाणी उतरलेले चारा दिसतील. मुरुम किती फुटावर आहे? इथं 6 फूट. नाही, म्हणजे 6 फुटानंतर मुरुम लागला? नाही, मुरुम तर 3 फुटापासून सुरू होतो. 3 फुटापासून 3 फुटापासून मुरुम सुरू होतो इथं, आणि मग 6 फुटापर्यंत मुरुम आहे पूर्ण. तर हे 6 फूट खोलीचं आहे. तर हा पॉइंट आहे त्याचा. आणि अशा पद्धतीने दगड आहेत. दगड बघितले तुम्ही, प्युअर काळा पाषाण, खदानी मधला काळा पाषाण आहे. मग आता हे जे काही होल असतात, या होल मधून पाणी खाली जातं. तर हा पॉइंट आहे. मग आता हा जर ओव्हरफ्लो झाला तर पाणी तिकडे जातं आणि तिकडून खाली निघून जायचं अगोदर. म्हणून त्या मंदिराच्या उजव्या बाजूला एक शोष खड्डा आहे, मंदिराच्या 2 बाजूला 2 शोष खड्डे आहेत. हे पाणी या कचच्या खालून पास होतं आणि त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये मुरतं. सर, माझा प्रश्न आहे की समजा आपली काळी जमीन एक 6 फुटापर्यंत आपल्याला 10-10 फूट 15-15 फूट काळी जमीन असते, मग त्याला काय करावं लागेल? तर तिथं साईज याची बदलायची. 6 बाय 6 आणि 10 फूट खोल न्यायचा खाली, आणि 9 फुटापर्यंत दगड भरायची. काळीच्या जमिनीमध्ये पाण्याचं पर्क्युलेशन होत नाही, पाण्याचा निचरा करायचा. आपलं टार्गेट तिथं एक निचरा करायचा. आणि 10 फूट खोल खाली गेलं ना की असं पाणी जर 5 फुटाच्या खाली उतरलं आणि पास झालं की वरची माती वाळायला लागते. कारण 5 फुटाच्या लेअरच्या खाली पाणी उतरलं की ते खाली जसं जाईल तसं वर वाळायला सुरुवात होते काळीच्या जमिनीमध्ये. म्हणून तिथलं पॅरामीटर 6 बाय 6 आणि 10 फूट खोल. ओके, चला.